ट्रॅफिकचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांकरता महत्त्वाची सूचना. याला कारण म्हणजे वाहन चालविताना तुमच्याजवळ वाहनांचे डॉक्युमेंट नसतील किंवा तुमच्याजवळ वाहन चालविताना वाहन परवाना म्हणजेच लायसन्स नसेल तर यापुढे तुम्ही वाहने चालवू नका. आम्ही असे का म्हणतो असा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेल. म्हणूनच आम्ही तुम्हाला गोंदिया वाहतूक शाखेत उभ्या असलेल्या 103 दुचाकी वाहने दाखवित आहोत. म्हणजेच तुम्हाला कळेल. गोंदियाचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बळकर, शहर वाहतूक निरीक्षक नागेश भास्कर यांच्या नेतृत्वात गोंदिया पोलिसांनी गोंदिया शहरात घडणाऱ्या अपघातांवर आळा घालण्यासाठी बेशिस्त वाहन चालविणाऱ्या तसेच विना परवाना वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांच्या तपासणीला सुरुवात केली असून काल गोंदिया पोलिसांनी गोंदिया शहरात विना परवाना वाहन चालविणाऱ्या तसेच वाहनांचे डॉक्युमेंट नसलेल्या वाहन चालकांना तसेच ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्या 103 वाहन चालकांवर कारवाई केली आहे. त्यामुळे पालकांनो, तुम्ही देखील सावध व्हा आणि आपल्या अल्पवयीन मुलांना वाहने चालवू देऊ नका. तसेच तुम्ही देखील दुचाकी वाहन चालवत असाल किंवा चारचाकी वाहन चालवत असाल तर वाहतुकीच्या नियमांचं पालन करा, नाहीतर तुमच्यावर देखील गुन्हा दाखल होईल. दिनांक 20/12/2024 रोजी सगळी जिल्हा वाहतूकची टीम, आमचे API पाटील साहेब आणि बाहेरून काही मदत माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी पाठवली होती. त्यानुसार आपण वाहतुकीला शिस्त लागावी या उद्देशाने वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दुचाकी स्वारांसाठी एक विशेष मोहीम राबवली होती आणि सदर मोहिमेदरम्यान आपण 103 वाहनं ज्यांच्याकडं पेपर नाही, लायसन नाही अशा विविध कारणास्तव वाहतूक शाखा इथे डिटेन करून ठेवलेल्या आहे. एकूण 281 केसेस करण्यात आल्या आणि त्या दरम्यान 2,66,750 रुपयाचा दंड देखील आपण वाहन चालकांना केलेला आहे. हे सर्व कारवाई अशी वेळोवेळी वाहतूक शाखेतर्फे संपूर्ण जिल्हाभर करण्यात येणार आहे, जेणेकरून जनतेच्या मनामध्ये नियमांच्या बद्दल पालन करण्याचं थोडीशी भीती निर्माण होईल आणि वाहतुकीला शिस्त लागेल. मोटरसायकल ज्या पकडलेल्या आहेत, काही जणांकडं कागदपत्र नाही, काहींचं लायसन नाही, काहींची नंबर प्लेट खराब आहे, अशा 2-3 कारणास्तव या वाहनं इथे डिटेन केलेली आहे. आता ते मालक ज्यावेळेस येतील त्यांना 207च्या कलमानुसार नोटीस देण्यात आलेली आहे. त्यांनी त्यांचं पेपर घेऊन ट्रॅफिक ऑफिसला यावं. त्याच्यानंतर त्यांच्या कागदपत्रांची छाननी होईल आणि जे जे कमी असेल त्यानुसार त्यांना तो दंड आकारून त्यांचं वाहन त्यांना परत देण्यात येईल. प्रतिनिधी राधाकिसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया.